फिल्मी स्टाईलमध्ये विजय थलपत्ते यांनी जनतेचे पूर्ण समस्याचे सूत्र हाती घेतले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी काम सुद्धा चालू केलेलं आहे। महिलांसाठी काही त्यांनी योजना केलेल्या आहेत, ती म्हणजे रात्री 10च्या नंतर महिला घराच्या बाहेर पडली नाही पाहिजे, पडली तर तिला सुद्धा दंड आकारण्यात येईल। जी महिला ज्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहे त्या प्रत्येक महिलांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी पाहिजे। ज्या ठिकाणी IAS अधिकारी 14 पुरुष आहेत, आता नवीन जे IAS अधिकारी महिला 14 झालेले आहेत, पुरुषांची बदली केली आणि या 14 महिलांची नियुक्ती या अधिकाऱ्यांच्या ठिकाणी विजय थलपत्ते यांनी केलेली आहे। 21 ते 18 वयातले जे तरुण वर्ग आहेत त्यांनी दारू घ्यायची नाही आणि समोरच्यानं द्यायची नाही। घेतली, देणारा आणि घेणारा दोघांनाही दंड लावण्यात येईल। जे कर्नाटक विभागामधील जे 14 लाख शेतकरी आहेत त्यांचा पीक विमा योजना आहे त्यांचा माफी करण्यात आलेला आहे। विजय थलपत्ते यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। कर्नाटक विभागातील जे शेतकरी आहेत त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। शेताला खत नसल्यामुळे शेताची नासाडी होत आहे, म्हणून मोदींना विनंती केली की तुमच्या सरकारकडून आमच्या शेतकऱ्यांना खत वाटप जे होत आहे ती खताची पुरवणी करावी। नरेंद्र मोदीकडे खुर्ची आहे, पॉवर आहे, सत्ता आहे, नरेंद्र मोदी काहीही करू शकतात। बाहेरचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदीला विनंती करतो आहे की आमच्या शेतकऱ्याच्या समस्या सोडवा, तर मग आमचे नरेंद्र मोदी या भारतावर होणाऱ्या समस्या का सोडवत नाहीत? मूग गिळून गप्प आहेत, उघड्या डोळ्यांनी तमाशा पाहत आहेत। विजय थलपत्ते यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की कर्नाटक विभागातील जे तरुण वर्ग आहे जे स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी जात आहे तो बाहेर जाणार नाही। त्यांची योजना आणि पोट भरण्याचं त्यांचं साधन कर्नाटकमध्येच केलं जाईल असा सुद्धा आदेश काढलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदीला हजम होतात का? बाहेरचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदीकडे समस्या सोडवण्याची मागणी करत आहे, तर आमचा नरेंद्र खुर्चीवर बसून आमच्या जनतेवर होणारा हाल, अपेक्षा, समस्या डोळ्यांनी बघत आहेत। हे मोदीला तरी पटतंय का?